डॉक्टर आहे का तुम्ही? हा मी डॉक्टर बोलतोय ना, चुगलीकर डॉक्टर बोलतोय. हा चुगलीकर डॉक्टर आहे ना? हा हो. अहो खूप पोट दुखतोय तर तुमच्याकडे यायचं होतं अर्जंट मध्ये. मग मी दवाखान्यातच आहे ना. आहे ना? हो हो. हा येते लगेच येते. बरोबर या. हो चालेल ठेवू. हा या. बाई बरं झालं डॉक्टर आहे, आता पटकन डॉक्टरला दाखवते, इंजेक्शनच घेते. दुखते बापरे, डॉक्टरकडे जावंच लागल. दरवाजा उघडा आहे. डॉक्टर येऊ का आले, फोन दुखते डॉक्टर. या या या. बापरे. बसू का डॉक्टर? बसा बसा बसा. अहो डॉक्टर सकाळचं खूप पोट दुखतं, इतकं पोट दुखतं ना काय सांगू, चक्कर येऊ राहिली मला. हा का? हा ना. काय खाल्लं होतं का? पानपुरी खाल्ली होती काल. हे बाहेरचं खाल्लं की असं असतं? अहो डॉक्टर मग काय सांगू, काल पानपुरी खाल्ली तसं पोट दुखतं, जुलाब होऊ राहिली. हा का? हा ना, लय दुखतं, काहीतरी करा ना पटकन. हा पटकन पण तपासलं पाहिजे ना मला. मग तपासा ना डॉक्टर, तुम्ही नाही जा खबर. तर न तपासू नका, इंजेक्शन द्या फक्त. डायरेक्ट इंजेक्शन? हा लय दुखतं डॉक्टर, मग काय सांगू. आपण डायरेक्ट इंजेक्शन कसं देता येईल मला? हा बाई डॉक्टर. मला आहे ना पहिलं तपासणं गरजेचं आहे हो. आणि असं बाहेरचं कधी खाऊ नये. आता काय माहिती डॉक्टर, सगळे हात खातात, बघू, मी पण तुमची खाणार. नाडी बघू द्या मला. ठोके तर बरोबर पडते तो. ठोके कुठं पाहिजे डॉक्टर, माझं पोट दुखतंय ना. हा नाही पण मला बघायला पाहिजे, हात काढा. डॉक्टर चेक नका करू, इंजेक्शन द्या डॉक्टर. अहो पण कोणतं इंजेक्शन द्यायचं हे मला तर बघायला नको का? तुम्हाला त्रास कसा होतो काय ते बघितल्याशिवाय तर कसं इंजेक्शन देणार? अहो डॉक्टर माझं पोट दुखतं तर मग पोटाचंच इंजेक्शन द्या ना तुम्ही. हा मग पोटाचं इंजेक्शन देतो ना, पण पहिले तपासल्याशिवाय कसं देणार? मग आता तपासलं ना. हा तपासलं. मग द्या ना इंजेक्शन. इंजेक्शन देऊ का? हा. बरं दंडात इंजेक्शन घेता का? अहो डॉक्टर पोट दुखतं, तुम्ही दंडात कुठे इंजेक्शन मग काय देताय? पोटात इंजेक्शन द्यायचं का? नाही ना. हा मग इथं दंडात द्या. दंडात द्या. असलं कसलं पेशंट आहे? अहो डॉक्टर इथं पोट दुखतं, मग काय सांगू, कशी आले मग मला मी माहिती. इंजेक्शन भरून घेऊन आलो. हा आणा लवकर आणा. भाई काय डॉक्टर बाई, चुगलीखोर नाव तर आहे तसंच, डॉक्टर आहे तसाच चुगलीखोर दिसतोय. काय म्हणाले? अहो डॉक्टर लवकर आले, पोटात दुखतंय, तुम्ही कधी इंजेक्शन देणार आहे? हे काय इंजेक्शन भरून घेऊन आलो ना. हळू द्या. हा हळू देतो. हे वरती घ्या बरं. काही खरं नाही बाबा हे पेशंट. हा काय नाही, लय जास्त त्रास देत नाही. हा फक्त हळू टोचल बरं का. हा हा अहो डॉक्टर हळूचं नाव. हळूच आहे ना. बापरे. हा झालं. भाई काय डॉक्टर. हा चोळा हात जरा चोळा. कसं वाटतंय आता? आता बरं वाटतंय थोडस, लगेच तर फरक नाही पडणार डॉक्टर. नाही लगेच नाही फरक पडणार, तसं आहे ना. डॉक्टरला हात दुखू राहिला डॉक्टर. आता इंजेक्शन आहे ते दुखणारच आहे. पण डॉक्टर पोट दुखाल ना, थांबला म्हणजे आता तुम्ही इंजेक्शन दिलं तर पोट दुखायचं थांबल ना? हा थांबल. तुम्हाला आहे ना गोळ्या लिहून देतो बरं का. द्या पटकन लिहून द्या. हा देतो. तेवढं मेडिकल मधनं गोळ्या घ्या पण लवकर. हा लगेच घेईल. हा काय डॉक्टर एकीकडे हात आहे दुखत आहे, एकीकडे पोट आहे दुखत आहे. आता हात इंजेक्शनचा दुखणारच ना थोडाफार. हा डॉक्टर काय. डॉक्टर तुमचं नाव असं काय चुगलीखोर? ते कसं आहे माहितीये का, माझ्या आज्याचं नाव होतं आणि ते पण डॉक्टरच होते हो. हा का? हा आजा पण डॉक्टरच होता आणि माझा बाप पण डॉक्टरच होता. बापरे, म्हणजे पिढी ना पिढी डॉक्टर आहे का? हा आता मी सुद्धा डॉक्टरच आहे. हा का? आणि माझ्या पोराला पण आहे ना डॉक्टरच करणार आहे. तुमचं लग्न झालंय का? हा मग वाटत नाही. 4 बाया आहेत ना. हा काय? हा 4 बायका आहेत माझ्या. 4 बायका? मग एक मुंबईला आहे, एक पुण्यात आहे, एक इथं नाशिकला आहे, एक सातारला आहे. भाई डॉक्टर वाटत नाही ना तब्येतीच्या माने तुझ्या 4 बायका आहे. हा बरं हे बघा मेडिकल मधनं गोळ्या घ्यायच्या एवढ्या पहिल्या आणि सगळं व्यवस्थित लिहून दिले. हा गोळ्या वगैरे खायच्या. हा हा हा. हा नाही फरक पडला ना तर येऊन जा संध्याकाळी परत. डॉक्टर फरक पडला पाहिजे, तुम्ही आता इंजेक्शन गोळ्या दिले ना. नाही फरक पडेल, चांगला फरक पडेल. हा चला मग मी येते. हा, या, लय या. फरक पडला तर येते संध्याकाळी. बरं चला डॉक्टर. नाही तर मग सलाईन लावायला बरी. नाही जाते हा? आता. फी तुमची बाहेर जमा करते त्या मुलीकडं. हा हा चल. तिच्याकडे जमा कर. हा चाल. आज नेमका आहे ना डॉक्टर अजून काय आले नाही. मी तर डॉक्टरचा असिस्टंट आहे
पण इंजेक्शन कोणतं दिलंय मलाच काय कळालं नाही. बघू बरं इंजेक्शन. अरे बापरे, बाईचं पोट दुखत होतं आणि मी तर तापाचं इंजेक्शन दिलं. अरे 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 अरे, कसं व्हायचं आता काय माहिती. डॉक्टर कधी यायचं काय माहिती. आता हे बाईला बरं वाटलं तर बरं आहे, पण कसं बरं वाटत. ह्याला ह्या बाईला डबल ताप येऊ नये म्हणजे बरं आहे. हा ह्याला डॉक्टर आहे ना माझं जाणून धोरण संगच काढायला आता. त्याच्यापेक्षा आहे ना मी पाडदेशी नाही ना आपलं डायरेक्ट निघून जातो.